की हा राहण्याचा प्रश्न आहे आणि ह्यांना तुम्ही अतिक्रमण धारकट त्या ठिकाणी ठरवता येत नाही, म्हणून त्यांना थांबवण्यात यावं. पावसाळा आलेला आहे तेव्हा त्यांना नोटिसा देऊ नये, त्यांची घरं तोडता कामा नये आणि म्हणून आजही त्याच्यावरती चर्चा झाली. दोन गोष्टींची असणारी एक चर्चा झाली की एक तर ताबडतोब त्याला स्टे देण्यात याव्या, नोटीस की घरं पाडल्या जाणार नाहीत त्याला, आणि दुसरं याच्यावरती शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये गावठाणामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत, ग्रामपंचायती त्यांना अतिक्रमण ठरवते, ते अतिक्रमण न ठरवता त्यांना असणारा अधिकृत ठरवण्यात यावं, हा असणारा निर्णय त्या ठिकाणी पॉलिसी मॅटरच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तिसरा जो आहे, नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आंदोलन झालं, त्या आंदोलनावरती केसेस झालेल्या आहेत आणि माझी सकाळची माहिती अशी होती की त्यांना असणारा अरेस्ट होणार अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा त्याही संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांना CPशी बोलायला लावलं आणि कोणीही अरेस्ट होणार नाही अशी दक्षता CPनं त्या ठिकाणी घेण्यात आली. या 3 प्रश्नावरती माझी असणारी त्यांची चर्चा झाली, सकारात्मक झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. वसंत मोरे परत बहुजन विकास आघाडी अर्थात तुमचा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार अशी माहिती मिळते. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली. काय एकूणच पक्षप्रवेश आज म्हणण्याचं आहे की आयाराम गयारामचं जे राजकारण आहे त्याच्यावरती मी बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो. मात्र प्रकाश आंबेडकर यांना राजकारणातली माणसं ओळखायला कुठेतरी कमी पडतात, कारण की सोलापूरच्या सुद्धा वंचितच्या उमेदवाराने तुम्हाला न सांगता उमेदवारी अर्ज मागे